प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा सुरू आहे। फेब्रुवारी महिन्यातही काही परवान्या असणार आहे। या दरम्यान मौनी अमावस्येची पर्वणी साधण्यासाठी आणि पवित्र स्नान करण्यासाठी आलेल्या 30 भाविकांचा चेंगराचेंगरीत जागीच मृत्यू झालेला आहे। या घटनेबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र दुःख व्यक्त केलेले आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काय म्हणाले बघा। प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे। मौनी अमावस्या ही मुख्य पर्वणी मानली जाते। मंगळवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासूनच आजच्या तिथीला स्नान करण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी प्रयागराजमध्ये होऊ लागली होती। अनेक भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नानही करण्यास सुरुवात केली होती। तसंच अनेक भाविक ब्रह्ममुहूर्ताची वाट पाहत होते। त्याचवेळी आखाडा मार्गावर एक अप्रिय घटनाही घडली। या घटनेत 90हून अधिक लोक गंभीर किंवा किरकोळ स्वरूपात जखमी झालेले आहेत। आखाडा मार्गातलं बॅरिकेडिंग तोडणं, त्यावरून उड्या मारून जाणं यामुळे चेंगराचेंगरी झाली। या घटनेत 30 भाविकांचा जागीच मृत्यू झालेला आहे। प्रयागराजमध्ये 36 जखमींवर उपचार देखील चालू आहे, तर बाकी जखमींना त्यांच्या कुटुंबातले सदस्य आपल्यासह घेऊन गेलेले आहे। ही घटना खूपच क्लेशदायक आहे असं योगी आदित्यनाथ म्हणाले। यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते। 30 लोकांचा बळी जाण्याची घटना मनाला वेदना देणारी आहे। ज्यांनी आपली माणसं गमावली त्या सगळ्या कुटुंबासह माझ्या संवेदना आहे। पोलीस प्रशासन, NDRF यांची पथकं सुद्धा काम करत आहेत। तसंच जेवढी व्यवस्था आम्ही करू शकत होतो ती आम्ही तैनात केलेली आहे, अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेची माहिती घेतलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधून मदतीचे आवाहन देखील केलेले आहे। तर केंद्रीय गृहमंत्री यांनीही योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे।